सामन्याला मात्र केली जाईल सुरुवात. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सी कंपनीनं. पहिल्या मॅच मध्ये 103 धावा चेस केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 41 डिफेंड केल्या. त्यामुळे फलंदाजी बरोबर गोलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग आहे हे मात्र दाखवून दिलंय. चला सी कंपनी क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. जर उजेड कमी झाला तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. तर सौरभ कडू येतोय गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होईल. समोर सलामीची जोडी आज ओपनिंग पेय सचिन घरत आणि साहिल भगत. पाच स्टार्ट. अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले शेलकर प्रीमियर लीगचा पहिला बॉल. पहिलाच बॉल स्कोअर कट केला. अप्रतिम फटका सचिन घरत यांच्या बॅट मधून मात्र बॉल सीमारेषा पार, चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी महिला लागली डोलायला, तवा लागली डोलायला, तवा नवीन पोपट हा लागला. पहिल्याच बॉलवर मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला सचिन घरत. महत्वपूर्ण मॅच आहे, अंतिम सामना मेगा फायनल. मात्र कोणता संघ जिंकणार यंदाची शेलकर प्रीमियर लीग, सी कंपनी की दुसऱ्या बाजूला आराध्या स्पोर्ट्स यांच्यामध्ये चांगली भिडंत पाहायला मिळेल. सौरभ कडूच्या पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. सुरुवात झाले. राऊंड विकेट हा बॉल इनसाइड आउटचा फटका, बॅट क्रॉस झाले, मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र घाई केली मी मित्र म्हणेन सचिन घरत. दुसऱ्याच बॉलवर मात्र विकेट, फलंदाज बाद. फार मोठी विकेट मित्र म्हणेन सौरभ कडूला मिळाले. पहिल्या बॉलवर अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता, थांबायला हवं होतं. गाई तर बरीच केली मित्र म्हणेन सचिन घरत यांनी. दुसऱ्याच बॉलवर मात्र बाद होतोय. अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे कारण त्याचं थांबणं फार गरजेचं होतं. अंतिम सामन्यामध्ये मात्र हा स्कोअर पुन्हा एकदा न्यावा लागेल तुम्हाला 40-50च्या मधोमध, तरच या धावा डिफेंड करण्याचं सामर्थ्य मात्र येऊ शकतो तुमच्या गोलंदाजामध्ये. अन्यथा सी कंपनीचा आज खेळ मात्र संपूर्ण दबदबा मात्र राहिलाय त्यांचा संपूर्ण या मैदानावर. त्यामुळं नक्कीच पारडं थोडं जड असेल कारण फलंदाजी मधून धावा सुद्धा झाल्यात, गोलंदाजी मधून चांगली षटकं सुद्धा पडलेत, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. त्यामुळं थोडासा वरचढ आहे. परंतु साहिल भगत मागच्या मॅच मधील इनिंग आठवावी लागेल. सचिन घरत बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे डावाला आकार देण्याचं काम केलं होतं साहिलनं. तेच काम आता मात्र या मॅच मध्ये करावं लागेल पुन्हा एकदा. नवीन बॅट्समन येतोय कुंदन भगत. इन ॲट नंबर 3 गोलंदाज सज्ज सौरभ कडू. लो फुल टॉस बॉल, चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र मागे फिरावं लागलं साहिलला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता फुलर लेंथ होता त्यामुळे वाव दिलेला नाहीये. पाऊटबेचं षटक आहे, सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि दुसरा डीप मिड विकेट. समोरचं क्षेत्र संपूर्णपणे मोकळं आहे आणि प्रचंड मोठी गॅप आहे. डीप मिड विकेट ते डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक पाहिलं तर मोठी गॅप आहे. सर्कलच्या रिस्ट्रिक्शन असताना मात्र फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल आणि आतमध्ये तर खूप क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये, क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र बदल केला जातोय. गोलंदाज सज्ज सौरभ कडू चांगली गोलंदाजी करतोय. इनसाइड आउट हा फटका यावेळेस मात्र चाललाय तो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चान्स जरूर होती त्या ठिकाणी परंतु बॉल सीमा पार, रन्स मिळतील 6. षटकार. सांगते खुशीनं बाई, सांगते खुशीनं असं गुडघ्यावर बसून त्यानं हनलई कसून, असं गुडघ्यावर बसून.
गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल यावेळेस मात्र प्ले डाऊन झालाय बॅटची एज लागली आणि तदनंतर मात्र बॉल जाऊन स्टंपवर आदळला आणि दुर्दैवीरित्या मित्र म्हणेन तो बोल्ड होतोय क्लीन बॉलच्या स्वरूपात लागला हा मोठा हादरा तो आराध्य स्पोर्ट्स टीमला सलामीवीर टीमचा कॅप्टन साहिल भगत बॅक टू द पवेलियन बुलाती है मुझे जाने का नहीं वो बुलाती है मुझे जाने का नहीं तो रोहितजी गरज साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे उरण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचं हार्दिक स्वागत परंतु इथे दोनही सलामीवीरांना गमावले आणि आता मात्र डोकेदुखी वाढली असेल आराध्या स्पोर्ट्स टीमची सौरभ कडूला मात्र ही दोनही फलंदाज बाद केलेत आणि चांगली सुरुवात गोलंदाजीमधून एक चौकार एक षटकार आलाय धावफलकावर 10 धावा लागल्यात कुंदन भगत आणि संकेत भगत याच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडले राऊंड विकेट हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र कम्प्लिटली बीट झालाय पहिलं षटक या ठिकाणी संपलंय पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात त्या दोन सलामीवीर गमावल्यानंतर आराध्या स्पोर्ट्स टीम 10 धावा बऱ्याच वेळा मॅचेस मध्ये टुर्नामेंट मध्ये प्रचंड महागडा ठरतो सौरभ कडू गुलवा नोड प्रीमियर लीग आपण पाहिली असेल परंतु आज मात्र गावासाठी बरोबर चांगली गोलंदाजी केले कॅप्टन सुद्धा होता तो पण तो एक मॅच त्यानेच घालवली होती 2-3 पुन्हा एकदा कर्णधार पदाची सूत्र मात्र त्याच्या खाती सोपवलेत सौरभ कडू पहिलं षटक चांगलं पडलंय 10 धावांवर 2 महत्वपूर्ण सफलता मात्र अर्जित केल्यात आणि आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालेत ते प्रशांत भगत आपला माणूस प्रल्हाद शेठ भगत यांचा माणूस 40+ प्रशांत भगत फुल टॉस बॉल सहजतेनं मात्र पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता चौकार येतोय पहिल्याच बॉलवर थँक्यू 14 धावा धावफलकावर पहिला चेंडूवर मात्र चौकारानं सुरुवात केली कुंदन भगतनं यावेळचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा येथे मात्र इनस्विंग पाहायला मिळाला ऑफकटर पाहायला मिळाला बॉल मात्र डॉट चाललाय निर्धाव चेंडू आणि या धावफलकावर धावा लागल्या त्या 14 राईट मोर द विकेट ना एक रन त्या ठिकाणी मिळते धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 15 धावा 15 रन्स निखिल भगत यांनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय निकेश भगत चांगला फटका गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय तिथून मिड विकेटचा आणि झेल मात्र टिपला जातोय फलंदाज होईल बाद लागलाय तिसरा झटका आराध्या स्पोर्ट्स टीमला सौरभ कडू सुमित भगत यांच्यासाठी पारितोषिक आलंय प्रत्येक षटकाराला रोहितजी घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कुंदनचा हा मिस्टामिंग स्ट्रोक आहे बॉल शॉट फाईन लेगला मात्र कॅच ड्रॉप
रन मात्र मिळेल एक. दैव बलवत्तर आपण म्हणूया. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 पुढे जात असताना आतापर्यंत संत गतीनच वाटचाल सुरू आहे. ती आराध्य स्पोर्ट्स टीमची 16 धावा, 16 रन्स. प्रभाकर भगत यांनी पारितोषिक लावले 5 धावा धावून काढायच्या. हे पॉसिबल नाहीये. 3 धावा काढताना इथे दमछाक होते रणरणत्या उन्हामध्ये. त्यामुळे 5 धावा काढणं फार कठीण आहे. कठीण नाही, इम्पॉसिबल आहे. छोटं मैदान आहे. यावेळचा हा बॉल इनकटर होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी केली प्रशांत भगत यांनी. प्रत्येक मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली. या ओव्हर मध्ये धावा दिल्या त्या 6. एक फलंदाज बाद केलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 16 धावा, 3 फलंदाज बाद. तुम्हारी कसम है कभी न होगा, तुम्हारी कसम. जीवनजी भगत आपण या मंचावर. भगत घराण्यातील खंडोबा. कुंदन भगत. कुंदन भगत ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर मात्र ओमका भगत. धावांचा वेग वाढवावा लागेल. निदान 40-42 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. स्टेप आउट करत मात्र हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी मात्र पारितोषिक येतंय 500 रुपयांचं पारितोषिक. बाळा घरत सासरे आहेत त्यांच्याकडून. जोपर्यंत पैसे येईल तोपर्यंत अनाउन्समेंट चालू. चौकार षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चांगला बॉल होता यावेळेस मात्र खुला टाकला होता. फुलर लेंथ होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. तफलकावर धावा लागल्या आतापर्यंत 20 धावा, 20 रन्स. अजून 20 धावा आल्या तर लढेल. ट्वेंटी रन्स. गोलंदाज सज्ज. ओमकार भगत पुढे सरसावत. पुन्हा एकदा हा स्ट्रोक मात्र कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक धावतो त्या ठिकाणी. सौरभ पोहोचला तोपर्यंत एकच रन येईल. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत आणि इथून मात्र दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 22 वर. 22 रन्स ऑन द बोर्ड. बावीस धाबा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे तिसऱ्या षटकामधील. एखादा मोठा फटका जर आला या 3 बॉलवर तर सुस्थितीमध्ये मात्र जाऊ शकेल आराध्या स्पोर्ट्स. स्कूप केला यावेळेस मात्र. बॉलला मात्र पाठवलंय ते फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा अनाकलनीय फटका. अनबिलिव्हेबल स्ट्रोक. 4 धावा. चौकार. कलात्मक फटका मात्र पाहायला मिळाला. कुंदन भगतच्या बॅट मधून. गोलंदाज सज्ज ओमकार भगत. पुन्हा एकदा धावफलकावर धावा लागल्या त्या 26. 26. कुंदन भगतच्या या बॅटिंगनं मात्र थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचतोय. गोलंदाज सज्ज ओमकार. हो पॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. यावेळेस मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक चकलाय आणि बॉल मात्र चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार.
कुंदन भगतच्या बॅट मधून मात्र हा येतोय चौथा चौकार. ₹500 पारितोषिक आहे. चौकाराला प्रत्येकी चौकाराला ₹500 पारितोषिक. तेवढे षटकाराला पण 500च. सासरे बुवा आहेत. हो, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक बॉल हा आता मात्र हवेमध्ये चिल्ला जातो. अखेरीस कुंदन भगतची इनिंग मात्र संपुष्टात. आणि चौथा हादरा मात्र बसलाय आणि धावा झाल्यात त्या धावफलकावर 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. तर शेवटचं षटक, चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल प्रसाद भगत. धावफलकावर 30 धावा झाल्या. 10-12 धावा येणं गरजेचं आहे. हो, यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर शपल क्रॉस होऊन चांगली फिल्डिंग, शॉट फाईन लेगला. रन मात्र मिळेल सिंगल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. सुमित भगत आता मात्र स्ट्राईक एंडला. मागच्या मॅच मध्ये थोडी चांगली बॅटिंग केली होती सुमित भगतनं. चांगले चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते आणि आता मात्र संघाला गरज आहे. आराध्य स्पोर्ट्स टीमला इथून मात्र सुस्थितीमध्ये पोहोचायचं असेल. भरतजी भगत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. अकुट टप्प्याचा बॉल पूल करायचा होता. मिस टायमिंग आहे. बॉल मात्र इनफिल्ड मध्येच वॅकंट एरियामध्ये मात्र बॉल पडतोय. सिंगल मिळेल सुमितला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 32 धावा, 32 रन्स, 41 धावा झाल्या. तर नक्कीच एक चांगले टार्गेट संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र उभं राहू शकतो. मागची मॅच तुम्ही पाहिली असेल, 41 धावा डिफेंड झाल्यात मागच्या पहिल्या सेमीफायनल मध्ये आणि ते करण्याची क्षमता जरूर आहे आराध्या स्पोर्ट्सकडे. चांगले गोलंदाज आहेत. गोलंदाज सज्ज प्रसाद. समोर आहे प्रवीण. टेट बॉलचा इशारा. आतापर्यंत 32 धावा झाल्या, 32 रन्स, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेलगर प्रीमियर लीगची अंतिम मॅच. फटका चांगला यावेळेस मात्र बीट केलाय शॉर्ट फाईन लेग फिल्डरला आणि बॉल मात्र चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच नीडेड बाउंड्री, चौकार. बॉल्स जायचे 36, 36 धावा, 36 धावा धावफलकावर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागचाही सामना 40 धावांचा होता. त्या धावा डिफेंड केल्या होत्या सी कंपनीनं. आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये चेस करावा लागेल. सकाळच्या सत्रामध्ये सी कंपनीने 103 धावा चेस केल्यात, जो सर्वाधिक धावांचा विक्रम होता. आज संपूर्ण दिवसभरामध्ये 5 ओव्हर्स मध्ये अशक्यप्राय असं आव्हान मात्र शक्य केलंय ते या ब्ल्यू जर्सी परिधान केलेल्या सी कंपनीनं. प्रवीणच्या बॅट मधून चौकार आलाय. स्टान्स आपण पाहिला तर वेगळाच आहे. पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न, परंतु त्याच ठिकाणी पडलाय, तो धडपडलाय, त्यामुळे इथून मात्र रन मिळणार नाही. फलंदाज होईल बाद धावचीच्या स्वरूपात. इथून मात्र परतावं लागेल ते. सुमित परततोय रनआउटच्या स्वरूपात.
गोलंदाज सज्ज प्रसाद, चांगला फटका यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून खेळला, बॉल मात्र चाललाय तो डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे, पंचांचा इशारा येण्याची वाट पाहू, बॉल मात्र सरळ चाललाय तो 6 धावांकरता षटकार. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय, सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल, साहेबांच्याच नावाचा होणार विमानतल, साहेबांच्याच नावाचा होणार. तल्ला शेठ भगत साहेब आनंद घेतात, एन्जॉय करतात नाचून अगदी. परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचले, कारण आतापर्यंत पाहिलं तर पहिल्यांदा कुंदन भगतच्या 10 बॉलमध्ये 20 जमाने, आता मात्र प्रवीण हा बॉल लेफ्ट केला ऑब्व्हियसली, सो उजव्या खूपच बाहेरून चाललेला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतो. इथून मात्र इच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट आहे आणि ती धाव मात्र मिळत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड, 43 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज होईल तो प्रसाद भगत. प्रसादचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र कम्प्लिटली बीट झालाय आणि बॉल मात्र चाललाय तो निर्धाव. सत्र मात्र समाप्त झालंय, फायनलचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड आणि 44 धावांचं लक्ष मात्र या मॅच मध्ये असेल सी कंपनी या टीमच्या समोर. परंतु 44 धावांच्या लक्षाला मात्र अडकवलं जाणार का, इथून मात्र या धावा डिफेंड केल्या जाणार का, आणि हे मात्र पाहावं लागेल. शेलगर प्रीमियर लीगचा विजेता संघ मात्र कोणता असेल, कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. आणि 2022 हे वर्ष मात्र सी कंपनीला चांगलं जाईल की आराध्या स्पोर्ट्सला, याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी मात्र मायक्रोफोन सुपूर्द करतोय ते चोहे पेण गावचे अर्थातच एक लोकप्रिय हिंदीचे समालोचक अमितजी म्हात्रे यांच्याकडे. संजयजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण या मंचावर. संजयजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर लास्ट इनिंग आहे, 24 चेंडू आणि 44 धावा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, 5:45 वाजलेत, कारण त्यानंतर बक्षीस समारंभ सुद्धा आहे. आणि जो कोणी संघ हा सामना जिंकेल त्या संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते रोहित घरत अर्थातच उरण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांच्या वतीनं मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. तर जाऊया आणि ऐकूया अमितजी म्हात्रे यांना. संजयजी म्हात्रे आपण या मंचावर. संजय शेठ म्हात्रे आपण या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रोहित घरत यांच्याकडून जो जिंकेल त्याला 2000 रुपयाचं बक्षीस तिथं रोख आलेलं आहे. बालाभाऊ तुमचं काय बक्षीस आहे का थांबणार आहे? बालाभाऊ तुमचं बक्षीस होणार आहे का थांबणार आहे? जावई कुंदन भगत यांना प्रत्येक बॉलास इथं 500 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. 4 चौकार मारणार आहेत ते. सन्माननीय संजयजी म्हात्रे यांचं स्वागत होते आमच्या व्यासपीठावर. या सलगर प्रीमियर लीगच्या वतीनं प्रल्हादजी भगत गोल्डमॅन यांच्या शुभास्ते स्वागत होते. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या प्रीमियर लीगची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आपल्याला माहित आहे सर्व गावचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मंडळी आणि प्रमुख उपस्थिती सर्व गावाचीच आहेत. कोणी हारो जितो सर्वांनाच आनंद आहे. नक्कीच सर्वांना विनंती, आग्रहाची विनंती आहे, कृपया प्रल्हाद साहेब आपल्याला कलर लावण्याबद्दल स्वीकार करा. गोल्डमॅन होली है बुरा मत मानो. बाळाभाऊंचा सत्कार होत आहे कलरने. आणि जावई कुंदन भगत यांना प्रत्येक बॉलास इथं
बक्षीस लावलेलं आहे. अंतिम सेलगर प्रीमियर लीग 2022 का अंतिम मैच मेगा फाइनल का मुकाबला, शहंशाह बनने का मुकाबला, चैंपियन बनने का मुकाबला, कौन सा मालिक कौन सा कप्तान इस ट्रॉफी को उठाएंगे और कौन से खिलाड़ी इस ट्रॉफी के साथ जश्न मनाएंगे. जीतने के लिए इस हालात में सी कंपनी टीम को 24 गेंदों में 44 रन, प्रत्येक ओवर में 11 का रिक्वायर्ड रन रेट है. सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर इस बारिश की पट्टी के ऊपर पहुंच चुके हैं सौरभ कडू कैप्टन और उनके साथीदार है प्रशांत जी भगत. लेकिन गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए साहिल भगत तैयार है. 24 गेंदे 44 रन. पहला मैंडेटरी पावर पे 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है. अंतिम मैच है, मामूली मुकाबला नहीं है, ये सेलगर प्रीमियर लीग का चैंपियन बनने का मुकाबला है. पहली गेंद साहिल भगत की, इस बार डिफेंस शॉट करा और क्या टोनी इसी के साथ चली गई, जमीन को चूमती हुई अलोंग द ग्राउंड 4 रन. हाँ धन्यवाद डीजे. 4 के साथ खाता ओपन किया कप्तान या सौरभ कडू ने. भरत जी बोलेगा वो गणपत भगत. चलो 4 पर स्कोर. कप्तान ने कप्तान का स्वागत किया है और एक बार फिर से डिफेंस शॉट अंदर आई थी, गेंद को रक्षात्मक तरीके से कवर के क्षेत्र में ऑफ साइड के दिशा में खेला. लेकिन यह इस बार देखा जाए कोई रन नहीं है, अंदर डाली हुई गेंद थी. लेकिन इस बार सम्मान दिया सौरभ कडू ने इस बार साहिल भगत के इस गेंद को. स्कोर 4. 40 रन चाहिए अभी तक जीतने के लिए सी कंपनी टीम को. कौन ट्रॉफी का हकदार बनेगा, आराध्य स्पोर्ट या सी कंपनी या आराध्य स्पोर्ट. इस बार यह दिशाहीन भट्ट की गेंद लेग स्टंप के ज्यादा ही बाहर चली गई. अंपायर नीरज अनोज साहब जी ने उसे वाइट घोषित किया. अतिरिक्त रनों के साथ ये रन मुफ्त में आए. एक सिंगल के साथ सी कंपनी टीम का स्कोर 5 के घर में. मागटे कीपर आहेत ते कुंदन भगत आहेत, बालाभाऊंचे जावई आहेत. बघूया किपिंग कशी करतात आणि त्यांना काय पारितोषिक देतात हे समोरासमोर आता दिसत आहे. 39-39 की अभी तक जरूरत है जीतने के लिए. लेफ्ट ओवर द गेट, इस बार फुल टॉस गेंद और दिशा दी गेंद को 4 रन. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्याने छातीवर नवी मुंबईच्या विमानतळाला पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव. हाँ बिल्कुल, दिवंगत लोक नेते दिबा पाटिल साहब इन्हें हम कोटि कोटि प्रणाम करते और अंतर्राष्ट्रीय विमानतल को नाम साहब जी का देना चाहिए क्योंकि जमीन हमारी किसी के बाप की नहीं है. 9 पर स्कोर. अगली बॉल, ये देखिए हवा में पकड़ ले और ले, ये संभाल. इस बार थोड़े 40 पर लिख रहे. कोण होतं रे किशा? किशोर दादा थे, अच्छी ट्रैप ने की थी, पकड़ लेते तो जरूर अच्छी कैच होती थी. हाँ किशोर दादा. तो इस बार एक सिंगल लेने का प्रयास भी नहीं मिल चुका है. ये गेंद डॉट चली गई है. अभी तक जीतने के लिए मेरे हिसाब से यह देखा जाए तो शायद 35 रन चाहिए. अगली बॉल, क्या बॉल इस बार देखिए. बंदे इस बार देखा वाइड यार का फेंकी थी, अपील की थी. अपील इसका मतलब हमारी मांग पूरी करो, लेकिन ठुकरा दिया अंपायर नवाज साहब जी ने इस अपील को. कई बार ऐसी फुकड़ की अपील हो जाती है और कई बार उंगली भी खड़ी हो जाती है. प्रेशर डालने गए थे वसीम अकरम, ज्यादा इस बार पे अंपायर के ऊपर प्रेशर डालते थे. 9 स्कोर. अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष. साहिल भगत, थोड़ी गेंद इस बार देखा जाए शॉट जरूर है, लेकिन इस प्रकार यहां वाइड. तो इस बार यहां एक अतिरिक्त रन मिले. एक सिंगल के साथ स्कोर 2 अंकड़ा बोर्ड के ऊपर आया 10. तो आने वाले इस बार देखा जाए 19 गेंदे और जीतने के लिए 34 की जरूरत है. अंतिम बॉल शेष
मेगा फाइनल का मुकाबला सिल्वर प्रीमियर लीग का आयोजन नियोजन अंतिम मैच है। जीतने के लिए अभी तक 34 रनों की जरूरत है आने वाले 19 गेंदों में। अंतिम बॉल शेष। डिपेंड इज्जत दी गेंद को, कमर के क्षेत्र में गेंद को खेला हुआ इस शॉट ऑफसाइड की दिशा में, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा। और इस बार ओवर की समाप्ति हो चुकी है और पहले ओवर के समाप्ति के बाद यह देखा जाए तो सी कंपनी टीम का स्कोर पहुंचा है 11 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। आने वाले 18 गेंदे शेष और जीतने के लिए 33 रन चाहिए। डीजे का बॉल। मला बायको मिळाली हो साडी, हो मला झाडी गेला नेसाया पुढे साडी, हो साडी गेला नेसाया पुढे साडी, हो साडी हाँ बिल्कुल, सभी हमारे इस बार देखा जाए जो सिलगर के ग्रामस्थ थे वो खुशी से नाच रहे क्योंकि अंतिम मैच है। एंजॉय, खुशी से थोड़ी होनी चाहिए और इंसान मस्तीखोर भी होना चाहिए। सचिन घर आए गेंदबाजी के बाढ़ संभालने के लिए। इस बार देखिए ऐसे शॉट खेल रहे इस बार अलोंग द ग्राउंड और ऑन साइड के ऊपर लंगोन के क्षेत्र में ऑन ड्राइव देखने को मिल चुका है। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 12 के घर में। 17 गेंदे 32 रन। पहली दफा गेंद को खेलने के लिए प्रशांत भगत तैयार है। सौरभ कौड़ो 2 बाउंड्री 2 सिंगल के साथ 10 पे खेल रहे हैं। और ऑन साइड के ऊपर इस बार डीप्स कर ले खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। एक सिंगल चुराया, थोड़े फंबल हो गए, इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया दोनों। और ये देखिए बैकअप के लिए खिलाड़ी थे, 2 रन लेने में कामयाब और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता 14 के घर में। 16 गेंदे और जीतने के लिए 30 रन। प्रशांत जी भगत 2 रनों के साथ खुद का खाता ओपन किया। सचिन गलत किए गेंद और इसी के साथ क्लीन बोल्ड। डंडा अस्त व्यस्त हो चुका, फर्नीचर डिस्टर्ब और चले प्रशांत जी भगत बैक टू द डगआउट। 2 रन बना के और 14 पे पहला विकेट गिरता हुआ सी कंपनी टीम का। तर नक्कीच अतिशय थांबायचं आहे। विकेट घेतला ना सत्कार घ्या एक. तर आदरणीय आमचे भरत भगत साहेब या व्यासपीठावर आमचे उपस्थित आहेत, त्याला विनंती असेल की या मंचावर आपलं आम्ही हार्दिक स्वागत करत आहेत। आमचे गोल्डन मॅन मंदार बघत कुठे आहेत? प्रल्हादजी यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं सत्कार करायचं आहे। माय चोपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ भरत भगत साहेब यांचं स्वागत होतं। या भरतदादा भगत भरतदादा भगत यांचं स्वागत होतंय या प्रीमियर लीगच्या वतीनं। सेलगर प्रीमियर लीग 14 स्कोर। या कॅमेरामध्ये हे मिठास क्षणचित्र आपण वेळोवेळी पाहू शकता फॉर्च्यून इव्हेंटच्या वतीनं। 14 स्कोर। प्रसाद भगत तैयार है और इस बार लेकिन फील्डर कोई मौजूद नहीं, मना कर दिया या सौरभ कौड़ो जी ने। कोई रन लेने का मौका नहीं है, गेंद डॉट चली गई है। टीम का स्कोर 14। आने वाले इस प्रकार देखा जाए 14 गेंदे और जीतने के लिए 30 रन। 14 गेंदे जीतने के लिए 30 रन। और उड़ाया आसमानी सुल्तानी छक्का और बॉलर भाव चक्का खटैक। क्या बात है डीजे मास्टर, बहुत ही डबल मीनिंग का ये गाना। आनंद शिंदे साहब का आवाज और स्कोर इस छक्के के साथ 20 के घर में 13 गेंदे 24 रन। मिडल और लेग स्टंप के ऊपर ये गेंद थी। विराट कोहली साहब जी की याद दिलाई इस शॉट के बदौलत देखने को मिल चुका है। ऐसे शॉट ऑन साइड के ऊपर विराट कोहली साहब जबरदस्त खेलते, वैसे ही शॉट को प्रसाद भगत ने खेला। और एक बार फिर से इस बार ऑफ साइड के ऊपर, लेकिन जहां डीप एक्स्ट्रा और खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ प्रसाद भगत पहुंचे 8 पे। प्रवीण भगत यांची आपल्याला माहिती आहे का पडल्याशिवाय बॉल मिळतच नाही त्यांना। तो इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 22 के घर में।
प्रवीण म्हात्रे. पानी पानी लेके जाइए, पानी अंदर आइए कर दो. जिंकायचा टाइम आला, पाणी पाहिजे. पाणी पाहिजे. डीजे कमान पाणी घेऊन जा. हे बाटली असेल तर घेऊन जा. त्याची मी त्यालाच आणलं माझं पुण्याला आता मी मानलं मालूम ना मला त्याची मी त्यालाच आणलं माझं पुण्याला आता मी मानलं शेजारची ही गाडी लागली डोलायला तवा लागली डोलायला बोलताना ते फिर टपाटप 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 जवा नवीन पोपट हा लागला मिठू बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठू बोलायला मालूम ना धन्यवाद. पाणी दिलेलं आहे. तो चलते मैदान के अंदर जीतने के लिए 12 गेंदे और 22 रन. प्रत्येक ओवर के पीछे 11 का रिक्वायर्ड रन रेट है. सी कंपनी टीम को यह मैच जीतने के लिए मेगा फाइनल का यह मुकाबला है. चैंपियन और शहंशाह बनने का मुकाबला. एक डीजे मास्टर आए तुझे देव लगाने लगाओ. प्रसाद भगत का व्यक्तिगत 8 पे खेल रहे. सौरभ कड़ू 10 पे खेल रहे. जीतने के लिए 12 गेंदे 22 रन. लेकिन तीसरे बॉलर आए गेंदबाजी की भावना संभालने के लिए. कप्तान ने उनके कंधों के ऊपर ये जिम्मेदारी दी है. जो गेंदबाज है यहां संकेत भगत. 14 के 12 गेंदे 22 रन. नक्कीच बाळा भगत साहेब यांची विनंती. बाळा घरत यांची विनंती आहे डीजे मास्टरला की नावाखाली बोलते सेवाखाली मेवणी चल जाऊ ग घारापोरी. नक्कीच नक्कीच लावा गाणी. 22 और बाहर जाने की संभावना. खिलगी चंपा खुशवी रंबा बड़ा लंबा छक्के मारा. नावा साडी बोलते शेवा साडी मिळून चल जाऊ गो धारापुरी मिळून चल जाऊ गो धारापुरी मिळून चल जाऊ गो धारापुरी हे धारापुरीचे हाटेला मिळून काय खाशील शिरापुरी रुसू नको फुगू नको मिळून हात माझा जायला खाली नावाखाली बोलते सेवाखाली मिळून चल जाऊ गो धारापुरी मिळून चल जाऊ गो धारापुरी मिळून चल जाऊ गो धारापुरी. हे शनिवारी पगार होईल मिळून ऐकवारी मुंबई जाईल मिळून ऐकवारी. हाँ धन्यवाद. छक्के के साथ स्कोर पहुंचा है 28 के घर में. आईवा कैश के लिए 200 रुपए का इनाम है. बस 11 गेंदे 16 और एक और ये बम गोला मैदान से बाहर 6. बिल्कुल सौरभ कड़ू सौरभ गांगुली साथी की याद दिला रहा है. बैक टू बैक ये दूसरा छक्का संकेत भगत को रिमांड में लिया है और इस छक्के के साथ सी कंपनी टीम का स्कोर पहुंचा है 34 के घर में 10 गेंदे और जीतने के 10 रन. क्या सलामी बल्लेबाज की सलामी पारी देगी है. वो बल्लेबाजी 10 गेंदे जीतने के लिए 10 रन. एक बार लोअर फुट टॉस गेंद थी. शॉर्ट मिड विकेट को इस बार देखा बीट किया गेंद ने. चली गई डीप मिड विकेट के क्षेत्र में मगर सही थ्रो आया था. लेकिन फिर अपने घर के अंदर सुरक्षित है या कोई हानि नहीं कोई नुकसान नहीं मगर एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 35 यानी कि 35 के घर में 9 गेंदे जीतने के लिए 9 रन. सन्माननीय महेंद्रजी भगत यांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावर यायचंय. या महेंद्र भगत आपणास विनंती करतोय आमच्या व्यासपीठावर या. 9 गेंदे 9 रन. स्वागत है आपका प्रसाद. और एक बार इस बार शॉट एक्स्ट्रा और खिलाड़ी को बीट किया गया 4 रन.
धन्यवाद डीजे आहे तुझं देऊळ लावा म्हणजे ते अजून राहतील भारी. 4 के साथ स्कोर 39-39. 8 गेंदे जीतने के लिए 5 रन. क्या बैटिंग चल रही प्रसाद की भी. सौरभ कडू ने 2 छक्के लगा दिए. उसके बाद प्रसाद भगत भी लाइन में आए हैं. अविनाश भगत यांच्याकडे 1000 रुपयाला शी कंपनीला बीट किया इस बार शॉर्ट फाइनल पर. रोख 1000 रुपये बक्षीस झालेला आहे सी कंपनीला अविनाश भगत यांच्याकडून. 7 गेंदे 4 रन. कुछ भी हो सकता है. मेगा फाइनल का अंतिम मुकाबला, फाइनल का मुकाबला, शहंशाह बनने का मुकाबला. कौन सा कप्तान और कौन सा मालिक इस ट्रॉफी के साथ इस सेलगर प्रीमियर लीग का सिकंदर बनेगा. कौन सा कप्तान ये ट्रॉफी उठाकर जश्न मनाएगा ये तो वक्त बताएगा. लेकिन 7 गेंदे 4 रन. सौरभ को एक साइड से सुंदर बल्लेबाजी. 23 पे कर रहे यॉर्कर लाइन के गेंद हेलीकॉप्टर होने गए थे मगर एक सिंगल मिलेगा बाई के रूप में. एक सिंगल के साथ 41. जीतने के लिए 6 गेंदे और 3 रन. एक साइड से सौरभ कडू. मेरे हिसाब से यह देखा जाए 24 पे कर रहे. मी सन्माननीय महेंद्र भगत साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. चांगली धुळीवंदन झालेले असेल सेलगर मध्ये आणि खूप एन्जॉय झाली आजच्या दिवसामध्ये. 6 गेंदे 3 रन. बार बार दिन नहीं आएगा. बार बार दिन नहीं आता है. बिल्कुल सही. ये देखिए ये दिन आया है. इस बार देखा इस बार चैंपियन ने टॉस मैच को जीता. मेगा फाइनल का सिकंदर.